वर्धा के रोठा गांव में 12 वर्षीय बच्ची की पत्थर से कुचलकर हत्या का सनसनीखेज मामला सामने आया। बच्ची का शव खेत में मिला, जहां मां की शिकायत पर सावंगी पुलिस ने हत्या और पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस की कई टीमें जांच में जुटी है और 3 संदिग्धों से पूछताछ की जा रही है। पुलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल के मुताबिक मेडिकल रिपोर्ट के बाद यौन अत्याचार की स्थिति स्पष्ट होगी। वहीं गृह राज्य मंत्री पंकज भोयर ने घटना को निंदनीय बताते हुए जल्द आरोपियों की गिरफ्तारी का भरोसा दिया है। वहीं देवली विधायक राजेश बकाने ने मामले की एसआईटी जांच और केस को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने की मांग की है। काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती। रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याचेच घरामध्ये मिळाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला। या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे। या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहेत। तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहेत। तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे। त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे। या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे। यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे। त्या तसा काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झाला नाही, पण सध्या तपास सुरू आहे। जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल। इथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतो। नाही, ते सध्या एकदा काही निष्कर्ष निघाला किंवा त्यामध्ये काही आम्हाला निष्कर्ष काढता आला त्याबद्दल माहिती देतो। काल वर्धा तालुक्यातल्या रोठा परिसरामध्ये एका शेतात राहणाऱ्या मजूर कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडली। त्यांची एक लहान मुलगी, जिचं वय अवघं 12 वर्ष होतं, ह्या लहान मुलीवरती एका नराधमानं त्या ठिकाणी बलात्कार केला आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हे देखील नोंदविलेले आहे। 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि घटनेचं गांभीर्य बघून DYSPला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। लवकरच जे गुन्हेगार राहतील त्यांना अटक करण्यात येईल पोलीस प्रशासनाकडून। असं आहे की माझ्या मतदारसंघामधलं रोठा नावाचं गाव, त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला आणि तो विषय झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला। मी सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे गेलो आणि त्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांची व्यथा जाणून घेतली आणि ती व्यथा जाणून घेतल्यानंतर मी या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आणि जे गृहमंत्रीसुद्धा आहेत सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना SITची मागणी केली आणि त्या ठिकाणी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावी या संदर्भात सुद्धा मी मागणी केली। SIT 2 तासात गठीत करून हा तपास SITकडे देण्यात आला आणि आरोपीला सुद्धा आताच मला SPंचा फोन होता की आरोपीसुद्धा अरेस्ट झालेला आहे आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। वर्धा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला। आम्ही पोलिसांना सुद्धा सूचना दिल्या की असा कुठेही प्रकार घडायला नको, या बाबतीत सतर्कता बाळगायला पाहिजे। काही जनतेची मागणी आहे की अशा निर्गुण व्यक्ती जो आहे, हा असा आरोपी आहे, हा आमच्या हातात द्यावा, आम्ही त्याला सजा देऊ, असं काय? असं आहे की भारतीय संविधानामध्ये असे कायदे नाही
पोलिसांचं काम करतील, कोर्ट कोर्टाचं काम करेल. आणि आमची ही भावना तीच आहे की अशा नराधमांना ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालवून त्या नराधमाला फाशीच्या तख्तापर्यंत पोचू. काही वेळासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे तणावाचं वातावरण झालं होतं, त्याच्याबद्दल काय सांगणार? असं आहे की साहजिक आहे, ह्या भावना लोकांच्या आहेत आणि ज्या प्रकारे त्या मुलीवर अत्याचार करून निघून हत्या झाली, कोणीही साहजिक भावना व्यक्त करतीलच. पण मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत बोलून, पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्यासोबत बोलून IG ला सुद्धा बोलावलं आणि याचा तपास SITकडे दिला. 100% आरोपीला या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्यूज एक्सप्रेस के लिए संतोष देशमुख, वर्धा.